काल म्हणजेच गुरुवारी बीडमध्ये डीपीडीसीच्या बैठकीत धनंजय मुंडे, बजरंग सोनवणे आणि सुरेश धस यांच्यामध्ये बाचाबाची झाली। स्वतः सोनवणे यांनी ही माहिती मीडियाला दिली। मुंडे सोनवणे मुंडे धस यांचे वाद लपून नाहीयेत, पण कालची बाचाबाची कशावरून झाली तर धनंजय मुंडे यांचं नाव न घेता बजरंग सोनवणे म्हणाले, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या। त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे? मग त्याच्यावर थोडीच झाली बाचाबाची, तर त्याच्यावर बैठक संपली। बीडची बदनामी होत असल्याच्या मुद्द्यावर देखील सोनवणे म्हणाले की आम्ही म्हणालो आम्ही चोऱ्या करतो का, राखेचा धंदा करतो का, खंडणी मागतो का, मटका चालवतोय का, जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती आहे ती आम्ही जनतेसमोर आणण्याचं काम करतोय। संतोष देशमुख यांची हत्या झाली त्याविषयी आम्ही न्याय मागतोय। डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये जर कोणी एकाला कॉर्नर करून बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा देखील खासदार सोनवणेंनी दिला। महत्त्वाचं म्हणजे हे सगळं राज्याचे शिस्तप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादांसमोर घडलं। आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे। त्यांच्या उपस्थितीमध्ये बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आणि तिथेच या तिघांमध्ये बाचाबाची झाली। पत्रकारांनी सुरेश धस यांना धनंजय मुंडेंसोबत झालेल्या बाचाबाचीविषयी विचारलं असता ते म्हणाले, बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं, ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नये। त्यामुळे या तिघांमधला वाद दादांना सोडवायला जमेल का आणि बीडच्या विकासासाठी हे तिन्ही नेते सोबत काम करतील का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। या विषयावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।